टोपी वरी घेऊन असतो मी येणार नाही तू तेच सांग. झटपट हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि हे समोर पाहतात ते आमच्या ताईचं घर आहे. हे घरामध्ये आल्याच्यानंतर ऐश्वर्याने काढलेली पहा अभिभयाच्या हातावर मेहंदी कशी कार्टून काढले आणि अभिभयाने बी काढू दिलं. आणि इकडं मी अक्षयच्या हातावर मेहंदी काढत होते कारण की उद्या अक्षयच्या लग्नाची हळद आहे. तर त्यामुळे एक दिवस अगोदर रात्रीच हातावर त्यांच्या मेहंदी काढण्यात चालली आणि मला जायला थोडा उशीर झाला. तर रात्री 11 साडे 11 वाजले होते. मेहंदी काढणं चालूच होती आणि अक्षयला पण झोप येत होती ना. अभि तर झोपी गेलता. पण शौर्या पहा मम्मी काढत होती तर शौर्या पण इकडं काढत होते अभिभयाच्या हातावर. अक्षय मध्येच डुकल्या देत होता म्हणजे झोपत होता आणि शौर्या झूम करू करू दाखवत होती आमचा अक्षयभया झोपी गेलाय. आणि मम्मी मेहंदी काढायली आणि शौर्या आली म्हणून आमची ताई बोलती लग्न घर असल्यासारखं वाटायले. आणि मस्तपैकी अक्षयला शौर्याने उठवलं शेवटी. आणि अक्षुभैयाच्या लग्नाची मेहंदी थोडं आमची गाडी लेट झाली नाही तर आम्हाला लवकर गेलो असतो तर मेहंदीचं फंक्शन पण करता आलं असतं. पण उशीर झाल्यामुळे खूपच गडबडीत त्याला पण झोप येत होती. दुसऱ्या दिवशी लवकर जायचं तर त्याच्यामुळे मेहंदी आमची साध्या पद्धतीने झाली जशी पहिली असायची मेहंदी काढायची. तर जाऊ द्या मेहंदी असते. आणि अशा प्रकारे रात्री अक्षयच्या हातावर मेहंदी काढल्याच्या नंतर सर्व उद्याची तयारी वगैरे बॅग भरणं ते केल्या. आणि सकाळी उठून लगेचच जे नवरीकडे जे फळं वगैरे घेऊन जातात तर ते 5 टोपले फळांनी भरून ते फळ वगैरे पॅक केले. आणि हे समोर दिसतच असतील तुम्हाला बॅग, त्या बॅग पण पॅक केल्या. लग्न म्हटल्याच्या नंतर काय एका पाहुणीच्या 2 बॅग, नवरदेवाच्या 2 आणि आम्ही तर तिघी नाही 2 जणी होतो. आर्या, मी, शौर्या. तर त्याच्यामुळं त्या 3 बॅग वेगळ्याच. आणि साहेब पण आले आज सकाळी आले साहेब. आणि हे पहा लगेचच म्हणजे नवरदेवाला घ्यायला तिकडले मंडळी आले. मग ड्रेस वगैरे चेंज केला आणि मस्त साडी घालत होते कारण की आज हळदीला जायचं आहे नवरदेवाला. आणि घरात पहा पूर्ण पाहुणे मंडळीने घरगच्च भरलेलं. आणि सकाळी सकाळी पाहुणे मंडळी आले की म्हणजे स्वयंपाक तर चालूच होता आणि अभिभया इकडं उभा होता कारण की पाहुणे मंडळींना जेवायला वाढण्यासाठी इकडं आमच्या आत्याबाई आणि ताई पाहुणे मंडळीसाठी छान असे ताट वगैरे वाढत होते. आणि इकडं हे पाहुणे मंडळी म्हणजेच आमच्याकडं कसं नवरदेवाला घ्यायला येतात तिकडनं नवरीकडचे गाडी घेऊन आणि नंतर मग नवरदेव जात असतो. तर हे मंडळी घेऊन आले. आणि ही करवली पहा छोटी करवली ब्लॉग बनवते. मम्मी तुम्ही कोणती क्रीम लावतात काय लावतात मला पण बोलत होती. मी म्हटलं थांब गं बाई मला आवरू दे फास्ट कारण की माझं आवरून मला अक्षयचं पण आवरायचं होतं, शौर्याला रेडी करायचं होतं. अशा पद्धतीने मस्तपैकी रेडी वगैरे झालोत. आणि सर पण आले तेवढ्यात. सरांना अभिने पाणी वगैरे दिलं. आणि मी इकडं जी सिदुरी आलती नवरीकडनं
म्हणजे जे 2 मुरळी आलेत तर त्यांनी जी शिदोरी आणि फळं वगैरे घेऊन येतात, काय म्हणतात तर त्या हळदी कुंकाच्या पुड्यातले हळदी कुंकू आत्याबाईला लावायचं आणि जी शिदोरी सोडण्याचा कार्यक्रम म्हणतात तर ते शिदोरी सोडण्याचा कार्यक्रम इथं केला. तिकडनं ताईच्या सासूबाई होत्या त्या बसलेल्या आणि इकडनं माझी आत्याबाई आणि इकडं माझी आई आणि छानपैकी शिदोरी पण आली होती आणि 5 ब्लाऊज पीस, शिदोरी, एक बटवा आणि इनबाईसाठी ते खारीक खोबरं म्हणतात ना तर ते खारीक खोबऱ्याची पण आलेलं होतं आणि पत्रिका मूळ म्हणतात ना ते पण सोबत होतं. आणि हे पहा पहिल्यातल्यासारखं ते नवरदेवाला घ्यायला जाताना आणि इनीला तर ते खोबळा देत असतात म्हणजे. आणि नवरीकडची पत्रिका पण आली, लग्नाला या, लग्नाला जावंच लागते आता, पत्रिका मूळ पत्रिका आलेली. आणि अशा पद्धतीने ते ब्लाऊज पीस आणि ती शिदोरीचा डब्बा आणि त्यामध्ये पहा ते छोटंसं असं एक बघू होतं. तर या पुढचा ब्लॉग शौर्याच्या आवाजात होणार आहे आणि शौर्या तुम्हाला समोर काय काय चालू होणार आहे काय ते सर्व सांगणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, कारण की आज नवरीच्या तिकडे आम्ही जाणार आहे. तर नवरीच्या तिथे गेल्याच्यानंतर काय होते, वाटेने कोण कोण येणार, किती करवल्यासोबत जाणार, लहान करवल्या किती, मोठ्या करवल्या किती, सकोने कोण कोण जाणार, तर त्यासाठी आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. हे बघा इथं पप्पा झोपलेत. माऊ इथं मम्मी हा तुमचा पण व्हिडिओ काढायचा काढला. टोपी वरी घेऊन असतो जमलं का? नाही डबरी धर धर की मी येणार नाही, तू तेसा सांग. झालं झटपट
नाही नाही निघू दे, आपण इकडे निघणार. त्याच्या घेतला तितक्यात बदल तिथून घेऊ. चला अनु चलो. अशी 100 श्रुती तुम्हाला जर हुंड्यात दिली तर दुसरं लग्न करता का? नाही नाही, ऑफर चांगली आहे पण ती परवडत नाही. जस काय दुसरं लग्न नाही, नुसती 100 एकर शेती दिली तर घेईल समजा माणूस. हा दुसरं लग्न नाही परवडत. अरे बापरे, चांगली खदा नाही ना, खड्डे खड्डे मस्त शेतात. ड्रायव्हरला जास्त बोलू नये बरं. गाडी चालवायले ड्रायव्हर. शिवऱ्या झोपलेली म्हणजे ड्रायव्हर पक्का. अनु जागे पाठीमागे. अनु कस झोप उडाली का? झोप उडाली का? काय झालं तू? हा सांग ना. झोप उडाली. अनु असं म्हणतात का माऊला? नाही, चांगलं चालवायली. द्यायचं काम नाही. पण झोप उडाली म्हणायची का? अनु असं कुठं असते? विवेक पण चांगले आहे. कमी चालवायला. चालले ना, झोप तुम्ही पण थोडा. शौर्या शौर्या चौकी मामी आली. शौर्या चौकी मामी आली. मला म्हणली सर्वजण केक खाऊ घाला, मी काय खाऊ घालणार नाही. मम्मी गाडी चालवायली आता. आता झोपी जा. एसीला कमी करा. चला आहे ही अण्णू आहे आणि नवरदेव आलाच नाही अजून. आपण म्हणायचं नवरदेव कुठं? एक रील काढू. नवरदेवाची बहीण कुठं? नवरदेवाची बहीण कुठं? ओ नवरदेवाची बहीण पाहिली का? ती नवरदेवाची बहीण कोण आहे? कोण आहे? तू आहे? हा ती आहे नवरदेवाची बहीण. मी बी आहे ना. हा मग म्हणलीस का नवरदेवाची बहीण? मोठी मधवी लहानी. संपलं. आपण दुसऱ्या घेऊ. बघ आता ते काय करायचं? पाणी टाकायचं आता भाभीच्या ग्लासात. आमचं आहे ना हे बघा. आमचे भरलेले ते बघा. ते तुम्ही जार मधलं पाणी भाभीचे. संपलं बी झालं. पण पाणी टाकायचं काम. ओ इकडे बघा ना. इकडे 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 पाणी टाकायचं बी काम नाही म्हणत. थंड आहे तोपर्यंत पिऊन टाकायचं. पोहोचलो मंगल कार्यालयात, कारण की आज आहे अक्षयचा साखरपुडा अगोदर. तर साखरपुड्याच्या ठिकाणी गणोबा मंगल कार्यालय. तुम्ही म्हणताल कुठे आहे लग्न? तर लग्न आहे पुसदला, जिल्हा यवतमाळ. आणि खूप म्हणजे भारी एंट्री झाली. आता स्वागत कसं होतं आहे, काय होतं आहे, साखरपुडा कसं होतं आहे, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी उद्याचा ब्लॉग पाहायला विसरायचा नाही. कारण की आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. कारण आणि आर्या, शौर्या, अक्षयचे 2 मित्र, सुनू दीदी, आमच्या भाभी, अनु आणि सर्वात आमचा ऋतुराज, असे आम्ही सकोन्या आणि करवल्या एवढे जण गेलेलो. आणि भारी स्वागताची एंट्री तर दिसते तुम्हाला. तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग नक्की पहा.